आणि यानंतर बातमी आहे मतपेटीसाठी धर्मसत्तेसमोर राजसत्तेनी शरण आल्याची। रत्नागिरीमध्ये नाणीजमध्ये वादग्रस्त नरेंद्र महाराजांच्या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये थेट राज्याचे मुख्यमंत्री पाहायला मिळाले। फक्त मुख्यमंत्रीच नाही तर त्यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राजसत्ता संपुष्टात येऊ लागल्यानेच फडणवीस धर्मसत्तेचा आधार घेतात, त्यामुळे त्यांनी आधी मुख्यमंत्री पद सोडावं आणि मग धर्मसत्ता करावी अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। देहदानाचा संकल्प केलेल्या 56,000 जणांचा आज नाणीजमध्ये सत्कार करण्यात आला। तिथे मुख्यमंत्री हजर होते। विशेष म्हणजे 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्य साईबाबांना वर्षावर आमंत्रित केल्याने जसं वादळ उठलेलं होतं तसंच वादळ आजही उठतंय। त्यावेळी भाजप नेत्यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली होती। मात्र बदललेली राजकीय आणि मतपेटीच्या गणितांमुळे सत्ता ही आता कुणाची आली तरी बाबाबुवांचा भाव कायम असल्याचं यावेळीही पाहायला मिळतंय। नेमकं काय झालं रत्नागिरीतल्या नाणीजमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये यावर एक नजर टाकूयात। नरेंद्र महाराज लीलामृत या पुस्तकात 19वा अध्याय पान क्रमांक 200 प्रथम आवृत्ती श्री राजाभाऊ लिमये यांच्या वहिनी सौ माधवी मोहन लिमये यांना फटका मारला व त्यानंतर लगेच त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे। सौ लिमये यांनी हा मजकूर पूर्ण खोटा असल्याचे भाषणात तसे वृत्तपत्राच्या लेखी निवेदनात जाहीर केले आहे। नरेंद्र महाराजांना आम्ही हा प्रश्न विचारू इच्छितो की आपण खोटा दावा का केलात व एखाद्या स्त्रीला असा फटका मारणे योग्य आहे का? मी चमत्कार करतो असा कधीच दावा केलेला नाही। लिमे वहिनींना मी फटका कधी मारलेला नाही। लीलामृत हे अनेक लोकांना आलेल्या अनुभूतीचे ते कथानक आहे। नाणीजच्या नरेंद्र महाराजांबद्दल कायम शंका कुशंकांना वाव राहिलाय। त्यानंतरही मुख्यमंत्री नाणीजला गेले। तिथं त्यांनी देहदानाचा संकल्प केलेल्या 56,000 दात्यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावली। आणि जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचं काम करते असं धारधार वक्तव्य करून नरेंद्र महाराजांचं कौतुकही केलं, ज्यामुळे विरोधक आक्रमक झालेत। ज्यावेळी राजसत्ता ही पथभ्रष्ट झाली त्यावेळी धर्मसत्तेनं त्याला रस्त्यावर आणण्याचं पथावर आणण्याचं चाचण्या बघण्याचं काम हे केलेलं आहे। राज्यसत्ता चालवण्याची आता क्षमता त्यांची संपलेली हे होतं की दिसते मला वाटतं। आता जर राज्यसत्ता जर संपुष्टात आलेली असं जर त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे तर मला असं वाटतं मग त्यांना सत्तेवर आणण्याचा अधिकार आहे का? अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी तर थेट वर्षावरच सत्य साईबाबांना बोलावण्याचा घाट घातला होता। त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपनं चव्हाणांना धारेवर धरलं होतं। आता वेळ आणि व्यक्ती बदलली आहे इतकंच। तुम्ही या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही नागपूर हेलिकॉप्टरने ह्याच्यासाठी येता म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धाला खतपणे घालताय। लोकांना जागृत करायचे टाकून इथे सांगता विज्ञान, मग इथे येऊन काय केलं तुम्ही? कुठली लॅबोरेटरी खोलली? आपल्याकडच्या साधू महंतांचे आश्रम आणि त्यांचे भक्तगण हक्काच्या मतपेट्या आहेत, त्यामुळे त्यांना दुखावण्याची हिंमत राजकारणी करत नाहीत। राजसत्ता सर्वसामान्य लोकांचं भलं काय आहे याची चाड ठेवणारी असावी, पण सत्तेच्या शाश्वत धर्मासाठी काही वेळा धर्मसत्ता वरचढ ठरते, मग सत्ता आघाडीची असो की युतीची। सचिन देसाई, एबीपी माझा, नाणीज। आज या व्यासपीठावरती मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह आणखी कोण कोण उपस्थित होतं यावरही एक नजर टाकूयात। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हंसराज अहिर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, नरेंद्र महाराजांच्या व्यासपीठावरती हे सगळे दिग्गज नेते आज आपल्याला पाहायला मिळाले। तर भाजपचे खासदार नाना पटोले, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि सेनेचे खासदार विनायक राऊतही या ठिकाणी उपस्थित होते।